हाय नमस्कार. आज बनवणार आहे बघा लिंबू भात. तर चला बघूया. इथे मी बघा 2 वाटी तांदूळ घेतले, चांगलं धुवून घेतले स्वच्छ. चवीनुसार मीठ टाकले. 2 वाटी तांदूळ तर 4 कप पाणी घेतले आपण. भात शिजते तोपर्यंत आपण डाळी तयार करूया. याच्यामध्ये आपण टोमॅटो, मिरची आणि कांदा घेतलेला आहे बघा. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि 1 चम्मच तेल घालून घ्यायचं आहे. नंतर डाळ शिजवण्यापुरतं पाणी घेऊन थोडंसं नॉर्मल गरम करून घ्यायचं पाणी. नंतर त्यामध्ये डाळ टाकायची. इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली बघा. आता पाणी नॉर्मल गरम झाले बघा, त्याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आपल्याला. इथे कुकर बंद करून बघा आपल्याला 4 ते 5 शिटी चांगले काढून घ्यायचे बघा. इथे बघा आपली डाळ तयार आहे, बघू शकता. डाळ आपल्याला चांगली घोटून घ्यायची आहे बघा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तडका देण्यासाठी 2 चम्मच तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, लसूण आणि लाल मिरची टाकून चांगलं भाजून घ्यायचं बघा. आणि तो तडका आपल्याला डाळीमध्ये टाकून घ्यायचा. बघू शकता तयार आहे बघा आपली डाळ. इथे आपला भात तयार आहे बघा. त्याला आता आपल्याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही सुटसुटीत असा भात झाला आहे. जेवढं तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं, नाहीतर मग गिचकीचं होतं भात. बघू शकता. इथे आपण भाताला तडका देण्यासाठी थोडंसं तेल मी अगोदर बघा लिंबाचा रस टाकून घेतला भातामध्ये. बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये मोहरी चांगल्या तडतडून घ्यायचे. इथे मी 4 मिरच्या कापून घेतल्यात बघा. त्या पण थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या. मिरच्या थोड्याशा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणा टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणा भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फुटाणे टाकून घ्यायचे आहेत. ते पण थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये. बघू शकता तुम्ही. फुटाणं भाजल्यानंतर मी याच्यामध्ये 2 लाल मिरच्या टाकून घेतल्या बघा. त्या पण त्याच्यामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या होत्या. नंतर लास्टला आपल्याला हवी तेवढी हळद टाकून घ्यायची. चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये हळद. बघू शकता. तयार झालेला तडका आपल्याला गार केलेल्या भातामध्ये टाकून चांगलं दोन्ही एकसारखं करून घ्यायचं बघा. मिक्स करून घ्यायचं दोन्हीला. एका ताटामध्ये घेऊन मी मिक्स करून घेतलं बघा सगळं. बघू शकता सर्व काही मिक्स केलेलं आहे. तयार आहे बघा आपला लिंबू भात आणि डाळ. आर्याचं स्कूलचं टायमिंग झालं आहे बघा. त्या चहा आणि पाव खात होत्या. त्यांच्या डब्यामध्ये मी लिंबू भात आणि पप्पू दिला बघा. जा बाय बाय बाबा रे बाबा. बाय गाइस बाय. बाय 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 कर.